माझे नाव शरद रणजित शिंदे. मी आज तुम्हाला सावित्रीबाई यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शाळेची स्त्री शिक्षणासाठी बीज रोवले, सन्मानाने जगाने शिकवले, आत्मविश्वास दिल्यासाठी पावलं नेहमी जपले पडे. ज्यांनी त्यांच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने भरून टाकले, ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्त्रियांसाठी आपले आयुष्य समर्पित केले, असे ते थोर व्यक्ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे प्रत्येक स्त्री शिकत आहे, प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करीत आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती. ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या क्रांतीज्योती प्रथम माझा प्रणाम. 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा लग्नगाठ जुळली. महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे जगाला सूर्य. त्यांनी शिक्षणाचा ध्यास धरला होता. त्यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील मुलींना शिकवण्याचा निर्धार केला. 1887 साली पुण्यातील वेडवलीतील मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. एवढं बोलून